आत्मविश्वास ही यशाची पहिली पहिली पायरी देखील मानली जाते. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. 2 क्षेत्ररक्षक 30 केत बाहेर आपण पाहू शकाल. शॉर्ट टर्नमॅन तैनात केला. शॉर्ट मिड ऑफ सिलिमिडॉन. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण देखील क्षेत्ररक्षण पाहतोय. अंतवर्तुळामध्ये 9 फिल्डर. वर्तुळाच्या बाहेर आपण पाहतोय ते मात्र 2 फिल्डर, एक लॉंग ऑफ कडे आणि एक वाइडिश लॉंग ऑन. मयूर करत येतात. षटक क्रमांक पहिला. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अवाक नेरुळकर आणि निश्चितच अनिकेत भोईरला आपण पाहतोय. चांगलं सहकार्य सातत्याने राहिलं टीमसाठी आणि आपल्या संघासाठी चांगलं कार्य. पहिला चेंडू गोलंदाज मयूर फुल टॉस फ्लिक करतात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. सेफ लँड होतो. चेंडू मात्र थांबत नाही. चेंडू 1 बाउन्स फरार काऊ कॉर्नरच्या दिशेने येतो. पहिला संघर्षमय चौकार फलंदाज आपण पाहतो साजन मात्रेच्या बॅट्स मधून. धन्यवाद डीजे. गुड जॉब. चांगला कार्य सातत्याने रोहित आम्हाला चांगले संगीत ऐकवतात. एकूण धावसंख्या धावफलकावरती श्री गणेश ओपन होतोय तो मात्र नवीन सेवा टीमच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. मयूर. हा चेंडू जबरदस्त चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिले. कारण चेंडू पाडल्यानंतर थोडा हाईट फॅक्टर घेतो. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतो. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते मात्र 4 नगरसेवक चषक 2021 एक शानदार पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. दुसरा चेंडू घेऊन येतील मयूर. मयूराच्या षटकातील तिसरा चेंडू फलंदाज साजनसाठी. साजनने पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला होता. हा चेंडू फ्लिक करतात. हुक करायचा होता शॉट अँड पुल परंतु अनसक्सेसफुल. चेंडू जरूर बॅटला प्रवेश झाला. एकच धाव मिळेल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते मात्र 0 कडे बाद 5. चांगलं गोलंदाजी बघा. चौकार खाल्यानंतर लगेच कमबॅक कसं असावा याचं उत्तम उदाहरण देत असताना गोलंदाजी मार्कवरती मयूर घरात लाभून पाहतोय. स्ट्रायकवरती नवीन फलंदाज आपण पाहतो सलामीवीर म्हणून गेल्यात गुड्डू भोईरला आपण पाहू शकाल. गुड्डूला मात्र या मैदानावरती एक किमया करावी लागेल. चांगली फलंदाजी P1 आणि P2 चा खेळ करत असताना चांगली फलंदाजी होणं गरजेचं. परंतु गोलंदाजी या ठिकाणी मयूर चांगली गोलंदाजी करतात. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार लगेच बॅक टू बॅक 2 चेंडूवरती लगेच कमबॅक दाखवतात गोलंदाज मयूर यांच्या षटकातील चौथा चेंडू गुड्डूसाठी. ऑन साईडला केल्याचा होता. बॅटच्या राडारमध्ये चेंडू नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहतो. बाकीचं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पुरवत असताना षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना एकूण चेंडू फेकून होता 4. एकूण धावसंख्या धावफलकावरती संत वाहिंद्र आणि 5 धावा धावफलकावरती. नवीन सेवा टीमच्या माध्यमातून साजन मात्रे आणि गुड्डू भोईरची जोडी मैदानामध्ये डाव खेळतीये. 5वा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा गुड्डूसाठी मयूर. जबरदस्त चेंडू म्हणू शकत नाही कारण पंच आम्हाला दर्शवतात इट इज वाईट. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक धावसंख्या लागल्या गेल्या ते मात्र 0 कडे बाद 6 धावा. चेंडू बाकी षटकातील अद्याप देखील 2. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मयूर तयार. पुढची मॅच खूप रफ अँड टफ असेल मित्रांनो कारण रायगडचा टायगर याच मैदानावरती खेळणार. तलोजाई पक्ष भैरवनाथ विचुंबे. चला दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी आले असतील तर टॉस साठी आपण लगेच या. गोलंदाज तयार. मयूर. विकेट केला जातो. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतात. तत्पूर्वी सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र आयुष्यमान भव असा आशीर्वाद गुड्डूला मात्र दिला जातोय कारण कॅचेस विन द मॅचेस. झेल थोडा अवघड जरूर होता परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यानंतर आपण पाहिलं झेल जमिनीला दान दिला जातोय आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद देखील गुड्डूला मिळतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती येतात ते मात्र 7 धावा. स्ट्राईक कोणती पहिल्या चेंडूवरती चौका ठोकणारा फलंदाज साजनला आपण पाहू शकाल. षटकातील अंतिम चेंडू धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिल्यात तर मात्र 0 कडे बाद 7 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू गोलंदाज तयार. गोट एंड करून राईट आर्म राऊंड मारा करतील. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात परंतु मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती 0 कडे गारत 8 धावा नवीन सेवा टीमच्या माध्यमातून.
जाऊया गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय प्रेम गायकवाड. स्ट्राईक मध्ये साजनला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू पिटूचा भन्नाट वेग, प्रचंड वेग, शरीरावरती चेंडू आदलतोय. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी धाव मिळत नाही. चेंडू जातोय सरळ निर्धाव. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 8 आपण पाहतोय. पिटूचा खेळ चालू आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. एक लॉंग ऑफ कडे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण पाहतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक लॉंग ऑन कडे शॉट सिली मिड ऑन. फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. चेंडू ओव्हर द रोप फॉर आर. चौकार. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 12 धाव. धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रेमांच्या षटकातील पुढचा चेंडू मात्र विकेट हातामध्ये जातो. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्यात तर मात्र 12 धावफलकावरती एका डझनामध्ये आपण पाहतोय. कारण या धावफलकावरती आपण पाहतो एकूण 12 धावा. मैदानावरती खूप साऱ्या धावसंख्या बनल्या जातात परंतु फलंदाजाला या ठिकाणी रौद्ररूप धारण करावं लागेल. गोलंदाज तयार. शॉर्ट अँड पुल परंतु चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हलर डीप मिड मधून शतक्षर फार वेगाने येतात. तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. एका धावाच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या 13. सलामीची जोडी मैदानावरती चांगला खेळ आपण पाहतोय. बुंदबुंदचे सागर बनवण्याचं कार्य सातत्याने आपण पाहतो. फलंदाजी करत असताना साजन आणि गुड्डू यांच्या माध्यमातून अक्षरशः या मैदानावरती अक्षरशः बरसावं लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण समोर असणारी टीम शिवकर मध्ये देखील चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. गोलंदाज तयार. विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र या ठिकाणी ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील का हा देखील प्रश्न होता परंतु 2 धावा जरूर मिळतील. व्यासपीठावरती आगमन होतंय आमचे परममित्र मंगेश नेरुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची पदवी आपण पाहतच असतो. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. एकूण धावसंख्या धावफलकावरती 15. षटक क्रमांक दुसरा षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर. पिटू मध्ये या ठिकाणी बरसावे लागेल. अंतिम चेंडूवरती फलंदाज तयार. ऑफ स्टिकच्या बाहेर पण आम्हाला दर्शवता इट इज वाईट. धावफलकावरती धावसंख्या आणखीन एक जोडली जाईल. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज प्रेम. चांगली गोलंदाजी. चौकार खाल्यानंतर कमबॅक दाखवला जातो मात्र या ठिकाणी अक्षरशः तुटून पडावं लागेल फलंदाजांना. बेगीट केला जातोय. चेंडूला फेकून देत आहे. सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा सर्वात मोठा बिग षटकार आपण पाहतोय. क्या बात आहे. तर पुन्हा एकदा मॅक्स सरांचं या ठिकाणी शुभागमन. मोस्ट वेलकम. 2 षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय तर मात्र 22 धावा धावफलकावरती. संदेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतील. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न देखील केला दोन्ही फलंदाजांनी. चांगली पार्टनरशिप होत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये आपण एक पार्टनरशिप जरूर पाहिली. आरसीबी टीमच्या माध्यमातून 103 धावांची तेजस जोशी आणि बंटी जोशीची जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला. गोलंदाज तयार. संदेश पाटील षटक क्रमांक 3चा मानकरी. पहिला चेंडू भिरकावून देतात. चेंडू मात्र हवेत. यष्टीरक्षक झेल खाली. फलंदाज बाद. मोठा फलंदाज साजनला मात्र परतावा लागेल.
गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू भिरकावून देत आहेत. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलेला जबरदस्त गगनचुंबी षटकार. षटकारांची नितांत गरज होती. एकूण धावसंख्या 10 बॉलवरती पाहतोय ते मात्र तब्बल 28 धावा यावेळेस अक्षरशः बरसतोय. फलंदाजी करत असताना गुड्डू ऑन फायर. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू आपण पाहिला. चेंडू पाडल्यानंतर उचली जरूर घेतं. वन बाउन्स इशारा देखील लगेच पंच त्याला दर्शवतात. एकूण धावसंख्या 28 वरती. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहतो संदेश. षटकातील पुढचा चेंडू. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या 28. चांगली फलंदाजी करतोय यावेळेस अक्षरशः बरसतोय गुड्डू. षटकातील पुढचा चेंडू. हा देखील फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस कॅच होण्याची शक्यता. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी साहिल. जबरदस्त झेल. नवीन सेवा टीमची या ठिकाणी पाहतो. नवीन गडी मैदानामध्ये जात असताना भूषण भोईर विराट कोहलीचे खूप मोठे फॅन आहेत. जर्सी क्रमांक 18 देखील त्यांनी परिधान केलाय. एकूण धावसंख्या 10 बॉल करते. मग पाहिल्यात तर मात्र 28 धावसंख्येवरती गुड्डू यांनी चांगला योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 7 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान. 15 धावांचं योगदान दिला. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. संदेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू. फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती येतील. जतीन मात्र डाकुरा त्याचा विस्फोटक फलंदाज आपण पाहतो. गोलंदाज तयार. फ्लिक करतात यावेळी लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बिग गॅप चेंडू. व्हॉट अ शॉट. ग्लोरियस मॅग्निफिकेशन फटका आपण पाहिला. चेंडू ओव्हर द रोपर चौकार. ज्यावेळेस ताकद काम करीत आहे मित्रांनो त्यावेळेला काम करते नजाकतीनं भरलेला फटका. आपण क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहिले. चेंडू मात्र सरळ ओव्हर द रोप फरार झाला चौकारासाठी. जबरदस्त 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी पसंती दाखवली जाते. जतीन यांच्या फलंदाजीमधून आपण एक चौकाराचा रूप पाहिला. षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. जबरदस्त चेंडू म्हणू शकत नाही. ऑफ स्टिकच्या खूपच बार दंडित घोषित करतात. आणखीन एक धाव फलकावरती मात्र जोडली झाली. एकूण धावसंख्या 33. षटकातील अंतिम चेंडू. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 14. या षटकाचा विचार केला अद्याप देखील या गोलंदाजांनी तब्बल 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्क करते. गोलंदाज संदेश पाटील तयार. षटकातील अंतिम चेंडू. फलंदाज देखील तयार आहेत. विकेट केला जातोय. चेंडूला फेकून देतात. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विराट कोहली बिग फॅन फलंदाज भूषण भोईरला पाहतोय. क्षमता आहे भूषणकडे षटकार चौकार खेचण्याची. अंतिम 2 षटक प्रगती पथावर गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळेस भिरकावून देत आहेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून अक्षरशः 1 बाउन्स फरार. स्क्रीनला मात्र या ठिकाणी टच होतोय. उर्दुरूप चौकार. मयूर घरतचा मात्र पुन्हा एकदा चौकाराच्या सहाऱ्यानं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातं. फलंदाज पुन्हा एकदा भूषण भोईर ऑन स्ट्राईकला. गोलंदाजी मागवरती गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. सांख्यिक कोट्यातील चौथं वैयक्तिक कोट्यातील मात्र दुसरा षटक गोलंदाज तयार. लवली सुरेख फटका आपण पाहतोय. क्लासिकल ड्राय कॉपी बुक स्ट्रोक मैदानामध्ये आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफल करते. मग पाहिलं तर मात्र 2 स्कोर बुक वरती पाहतोय. 44 धावसंख्या धावफल करते. आता मात्र स्ट्राईक एंडला त्याच्या बॅट्स मधून एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिला. जतीन मात्रे ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. षटकातील अद्याप देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल पूर्णपणे विखुरलेला. स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप मधून क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार. मयूर यांच्या षटकातील पुढचा चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील पंचांनी अपील मात्र फेटाळून लावल्या. तोपर्यंत 2 धावा मिळतील का? यावेळेस काय गरज होती का? फलंदाज बाद होतील निश्चित. भूषण भोईर बॅक टू द डगआउट. अनुज येत आहेत. अनुज घरात गोलंदाजी महागवरती मयूर घरात घरात विपक्ष घरात फलंदाजी करत असताना आपण पाहतोय अनुज घरात आणि गोलंदाजी करतायत मयूर घरात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मयूर स्ट्राईक एंडला मोठा फलंदाज जतीन म्हात्रेला आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. डावखुऱ्याचा मोठा फलंदाज फुल टॉस होता. यावेळेस लाऊड अपील अपील उचलून धरतात फलंदाज या ठिकाणी बाद होतील. ते मात्र जतीन बॅक टू द डगआउट. आणखीन एक झटका आणखीन एक हादरा. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 45. आशिष आंग्रे निश्चितच स्कोरिंगच्या भूमिकेत. कल्पेश भोईर देखील खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून राहिले. षटकातील अद्याप देखील काही चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावसंख्या 45. नवीन शेवट टीम फलंदाजी करत असताना समोर असणारा शिवकर टीम समोर 60-65 डावांचं आव्हान ठेवावंच लागेल. कारण शिवकर टीम मध्ये देखील फलंदाजीचा तोफखाना म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो. गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू मयूर घरातचा पुढचा चेंडू फलंदाज तयार. विकेट करायचा होता मात्र बॅटच्या राडार मध्ये चेंडू येत नाही. डायरेक्ट हिट करतील का? गोटीले माचूक फलंदाज बाद. या ठिकाणी येतोय. मोस्ट वेलकम. तर प्रेक्षकांची गर्दी निश्चित या सामन्यामध्ये आपण निश्चितच पाहणार. कारण रायगडचा टायगर ओस्मान
या मैदानावरती खेळ दाखल करणार आहे. या चला दोन्ही संघनायक विजुंबे टीमचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू डावखोऱ्या त्याचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नितेशला आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू प्रगती पथावर. एकूण धावसंख्या 45. फ्लिक करताय चेंडू मात्र शॉट लेग कडे, परंतु मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 46 रन. 46 धावसंख्या यावेळी नवीन शेवट टीमच्या या ठिकाणी आखल्या जातात. शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये त्याचा यासाठी चाललेली आपण छोटीशी टीम मीटिंग पाहतोय. 46 धावा अंतिम षटक. या षटकामध्ये मात्र अक्षरशः बरसावं लागेल फलंदाजांना. अभी नाही तो कभी नाही अशी फलंदाजी या ठिकाणी दाखवावी लागेल. गावदेव क्रिकेट क्लब पेंदर आयोजित नगरसेवक 2021 चा एक सुंदर पर्वा दुसऱ्यामध्ये प्रवेश केला. निश्चित आपण पाहिला संदप टीमना, त्यानंतर पेंदर आणि याच्यामध्ये चालू सामना आपण पाहतोय. नवीन सेवा विपक्ष शिवकार. नवीन सेवा टीमच्या माध्यमातून 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात तर मात्र 46. गोलंदाज तयार. ज्ञानेश्वर जबरदस्त फटका. बघतस का रागानं षटकार मारलं या वाघानं. जबरदस्त फटका. बरोबरीनं टीम नवीन सेवाच्या 50 धावा कंप्लीट होऊन एकूण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 52 रन. जबरदस्त फलंदाजी. षटकातील अद्याप देखील 5 चेंडूचा खेळ बाकी. ज्ञानेश्वरचा या ठिकाणी स्वागत केलं जातोय. अंतिम षटक प्रगती पथावर. गोलंदाज तयार. यावेळी स्टिकच्या खूपच बाहेर. पंच आम्हाला दर्शवत आहे इट इज वाईट. आणखीन एक धाव धावफलकावरती येईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्यात तर मात्र तब्बल 53 धावा धावफलकावरती. षटकातील अद्याप देखील काही चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवरती आसमानी टोला आपण फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहिलाच तर निश्चितच नितेशच्या बॅट्समधून षटकार. नजराटी दुर्घटना घटी. फलंदाज बॅक टू द डगआउट. मानव कार चालकाला विनंती करतोय आपण त्या ठिकाणी कार साईडला पार्क करायची आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 53 धावा. बिरकावून देत आहे चेंडू ऑन साईडला. चेंडू फरार होईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक दर्जेदार षटकार. जबरदस्त फटका. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 59 रन. नवीन शिवाय टीमच्या बाध्यामधून षटक क्रमांक शेवटचा प्रगती पथावर अक्षरशः बरसतोय फलंदाज या ठिकाणी. विराट वादळ घेऊन येतोय मैदानावरती. हा देखील फुल टॉस चेंडू फ्लिक करतात. शॉर्ट टर्मिनेट क्षेत्र शकता येणार. तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 60 धावा कंप्लीट होत आहेत नवीन सेवा टीमच्या माध्यमातून. चेंडू बाकी षटकातील विचार केला 2 चेंडूंचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. षटक क्रमांक विचुंबे टीमचे निश्चित अविनाश या ठिकाणी येतात. मोस्ट वेलकम. स्वागत आहे आपलं देखील. नगरसेवक चषक 2021 मध्ये एकूण धावसंख्या आपण पाहिला 60. फलंदाजी करत असताना नवीन सेवा टीमच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला फलंदाज नितेशला आपण पाहतोय. षटकातील 5वा चेंडू. गोलंदाज तयार. शॉट अँड पुल सक्सेसफुल. चेंडू हवेत. चेंडूला रोखणं अशक्य प्राय. चेंडू फरार होईल. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार.
ठेव. षटकाचा पण विचार करा. या षटकामध्ये तब्बल षटकार ठोकून दिल्यात. 3 षटकार, एक वाईट आणि एक सिंगल. एकूण धावसंख्या खर्च करतात आज चेंडूवरती गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील. 20 धावा एकूण धावसंख्या धावफलकावरती. मग पाहतो तर मात्र 66 धावा धावफलकावरती. मॅच बॉल येतोय का नवीन चेंडू. पंचाकडनं चेंडूची पूर्तता देखील केली जाते. चला अंतिम चेंडू आहे. एकूण धावसंख्या 66 धाव धावफलकावरती. ज्ञानेश्वर पाटील वरती अक्षरशः तुटून पडल्यात दोन्ही फलंदाज. चांगली फलंदाजी. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तर मात्र 66 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. हा देखील चेंडू खूप सुरेख होता. बॅटच्या रडार मध्ये येत नाही. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. आणि एकूण धावसंख्या आपण पाहिल्या धावफलकावरती 66 आणि 67 धावांचा या ठिकाणी आव्हान असेल तर मात्र शिवकर संघाला काय जबरदस्त फलंदाजी दाखवली. पहिल्या षटकाचा पृथक्करण आपण पाहिला. 8 धावा आल्या होत्या मयूर गर्ग त्यांच्या षटकातून. दुसरा षटक घेऊन आलेत प्रेम गायकवाड यांनी देखील 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर संदेश पाटील आले, त्याने 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर मयूर गर्ग आले, कुठेतरी कमबॅक दाखवला, 7 धावा. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी 20 धावा खर्च केल्या. फलंदाजी करत असताना आपण खूप चांगली फलंदाजी पाहिली. गुड्डू भोईर यांची देखील 7 चेंडू होती 15 धावा. त्यानंतर साजन यांची देखील 9 चेंडू पेच करीत 11 धावा आपण पाहिला. त्यानंतर 67 धावा या ठिकाणी कशा प्रकारच्या रायगडचा टायगर या ठिकाणी येतोय. उस्मान पटेल मोस्ट वेलकम. बऱ्याच दिवसातून तुमचं दर्शन घडतोय. मोस्ट वेलकम. तर पुढचा धावता वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन येतील पनवेल समालोचन असोसिएशन समितीचे अध्यक्ष सन्मान्य मच्छिंद्र पाटील मॅक्स सर यांच्याकडे. थँक्यू. सो मच. स्क्रीनवरती बघू शकाल आपण रायगडचा टायगर उस्मानला बघू शकाल आपण. ज्या रायगडच्या टायगरला पाहण्यासाठी गोव्यामध्ये सुद्धा भरपूर प्रेक्षक आले होते. उस्मान मात्र उस्मान तिथे पोहोचू शकला नाहीये कारण एक ठिकाणी लीग स्पर्धा सुरू होती. मात्र कृष्णा सातपुतेने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. तर आमचे दिलीप कडू टेक्नो कंपनीमध्ये काम करतात आणि टेक्नो कंपनीतनं सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे दिलीप कडू तुमचं. दिलीप कडू रांजणपाडा टेक्नो कंपनीमध्ये एम्प्लॉईज आहेत. तिथली स्पर्धा एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं. तर नीड 67 रन फ्रॉम 13 डिलिव्हरीज. मंगेश नेरुळकर यांचे आगमन झाले मॅचचा आनंद लुटत असताना आणि आमचे रोशन आंग्रे यांचे आगमन झाले. स्वागत आहे तुमचं. तर सर्वेच्या गाडीची चावी समाधानकडे द्यायची आपण प्लीज. कोणाकडे असेल तर ती समा यांच्यात टॉस करून घे. रोशन आंग्रे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करा. पुढचा सामना तलोजा वर्सेस भैरवनाथ विचुंबे. विचुंबे संघ स्वागत आहे तुमचं. आणि तलोजा संघाचे सुद्धा स्वागत या स्पर्धेमध्ये. समाधानचा मान राखून तलोजा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. उस्मान समाधानच्या मागणीबरोबर तुम्ही त्याला बघू शकाल. फुलटॉसचे चेंडू आहेत आज. मात्र उस्मान जर बरसला तर मात्र मजा येईल मैदानावरती. आशिष यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. नाही विचुंबावाले पण खूप जबरदस्त आहेत. दोन बंधू बघू शकाल आपण यांच्यामध्ये आशिष आणि आशिकेश
काल खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला कुंडेवालच्या मैदानावरती. जबरदस्त फाईट केली विचुंबा संघानं. अप्रतिम संघ. रोशन अंग्रे यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. दोन्ही संघाने आमच्या समवेत बघू शकाल आपण अविनाशला विचुंबे संघाचा संघनायक. खूप फॉर्म मध्ये संघ यावर्षी विचुंबे संघ आणि रायगडचा टायगर तलोजा संघ. स्वागत आहे दोन्ही संघनायकाचं. पंचाचा इशारा येतोय स्टार्ट केम नाव. येस अवक नेरुकर. दुसरे पंच आमचे अनिकेत भोईर. स्वागत आहे तुमचं. आशिष अंग्रे आमचे गुणलेखक. स्वागत आहे सर्वांचं. वळूया आपण सामन्याकडं. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू. टप्पापर्यंत लेन खूप चांगली होती. लाईन मात्र चुकीची होती कारण एक्झॅक्टली चेंडू कुठे गॅदर केला हे पाहिलं. अविनाशनं नाणेफेकी जिंकले विचुंबे संघाचे संघनायक. अविनाश आपला निर्णय आम्हाला सांगायचा आपण. अविनाश आपला निर्णय सांगायचा आहे. येस गोलंदाजी. थँक्यू सो मच. तर वळूया आपण सामन्याकडे. 67 धावाचं लक्ष. मागच्या सामन्यात सुद्धा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मात्र तो 20 चेंडूमध्ये धावा पेंदर संघानं पूर्ण केल्या होत्या. यस यावेळी मात्र ऑन द पॅड अपील नाही आहे कारण फलंदाज फ्रंटफुटला आला होता हे पाहिलं गोलंदाजानं. गुड क्रिकेट. एकच धाव आपण पाहतोय त्या अवांतर धावसंख्येच्या माध्यमातून सामना आपण एन्जॉय करतोय. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला तिसरा सामना शिवकर वर्सेस नवीन सेवा. आणि नवीन सेवाला आता नवीन सेवा संघानं 66 धावा ठोकल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांमध्ये आणि 67 धावांचं लक्ष शिवकर संघासमोर. आज चेंडू बघा गुडलेन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बॅकफुटला खेळण्यास जास्त प्रवृत्त केलं जातं आणि हेच कारण की आपल्या डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतं. गुड कमबॅक. पहिल्या चेंडूवरतीमध्ये दिशा भरकटला होता गोलंदाज योगेश घरत. मात्र नंतर स्वतःला सावरलंय. गुड क्रिकेट. गुड कमबॅक. टाकला फलंदाज प्रेम गायकवाड. प्रेम गायकवाड खूप चांगला फलंदाज आहे. बऱ्याच वेळेला त्याचं प्रदर्शन मी पाहिलं. आय हॅव सीन इज मार्वलिस परफॉर्मन्स. ड्राईव्ह केल्या चेंडूला बॉटमॅनचा खूप सुंदर वापर. ऑनड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू ड्राईव्ह झालाय. स्टेट टू द फील्ड. गुड फिल्डिंग. कव्हर करते मात्र सिंगल. क्षेत्ररक्षण जतीन म्हात्रे. जतीनकडे चेंडू जातोय. खूप चांगलं बॅकअप. स्टायलिश क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने शूज आपण पाहतोय. ट्रॅक पाहतोय. कडूंकडा असलेला आपण ड्रेस कोड पाहायला मिळतोय. कॅप असतात. खूप सुंदर चित्र पाहायला मिळते जेव्हा आपण लाईव्ह केस पाहत असतो. ही लाईव्ह केस आपण WTCच्या माध्यमातून राहुल उलवेकर वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. जे प्रेक्षक आमच्याशी जुळले आहेत त्यांच्या माहितीसाठी तुम्ही पाहतात नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा पेंदर आयोजित स्पर्धा GCC म्हणजे गावदेव क्रिकेट क्लब पेंदर आयोजित स्पर्धा आपण पाहतो. 4था दिवस. इट इज अ 4th डे ऑफ दिस टुर्नामेंट अँड टुमॉरो इज अ फायनल डे. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन यू लुक एट टुमॉरो. ना बॅक टू क्रिकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ चेंडू फ्रंटफुटला आला. फलंदाज फक्त लास्ट मुवमेंटला बॅटचा फेस खोलतोय. थोडंसं फंबल होतोय. क्षेत्ररक्षक दोन धावा इथे निर्माण केल्या जातात. येस अजहर वेलकम. गुंगा है अजहर लेकिन गेंदबाज बहुत अच्छा है. वेलकम अजहर. गोलंदाज सज्ज झालाय योगेश करत. खूप सुंदर गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून. कोणते मोठे फटक्याची संधी नाहीये P1 मध्ये. टाकेला फलंदाज यावेळी मात्र बीट केलाय. स्ट्रॉंग अपील बट अपील मध्ये जास्त उत्साह पाहायला मिळतो. अभय नेरुकर ही हॅज नो एनी आन्सर टू इट. सायलेंट होते ते यावेळी मात्र डॉट डिलिव्हरी. गुड कमबॅक. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द योगेश घरत. अप्रतिम गोलंदाजी कारण यापुढे मागच्या सामन्यामध्ये पेंदर संघासमोर आदर्श पडलं नाही हेच चित्र होतं. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 66 धावा होत्या. 67 धावा कुटायच्या होत्या. काही रोहिदासनं फलंदाजी केली. का आवक नेहरूकर 3 षटकार लावले आणि काही सुजितनं फलंदाजी केली आणि समाधाननं सामना फिनिश केलाय. खूप चांगली फलंदाजी पाहिली. फुलटॉस चेंडू मिस टायमिंग शतकी जज करतोय अनुज घरत. चेंडूला गुड करतोय. गुड जजमेंट आणि फलंदाज बाद. पहिला धक्का यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय तो नवीन सेवा या शिवकर या संघाला. डीजे ऑपरेटर आमच्या आता मात्र जलपानसाठी निघून गेले. त्यामुळे आम्ही कंटिन्यू समालोचन करणार आहोत. लाईव्ह कचेरी माध्यमातून तुम्हाला आम्ही निश्चित ॲक्शन रिप्ले सुद्धा सांगू. कशा रीतीने चेंडू खेळला जातोय. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर ऑफ क्रिकेट. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेझेंट एअर. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. Cold wine is blowing now and rushing crowd, cheering crowd. You are watching Corporate Trophy 2021 organized by GCC Pendar. 2:32 होतात दुपारचं सत्र. मात्र 2 दिवसामध्ये आपण पाहतो की थंडीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं. या अगोदर 4-5 दिवस अगोदर जर आपण पाहिलं तर जास्त उष्ण वातावरण पाहायला मिळतं. अली यांचं सुद्धा आगमन झालंय. उस्मान के छोटे मिया अलीला सुद्धा बघू शकाल आपण इन ॲक्शन. तलोजा संघाला मी बऱ्याच वर्षांतर पाहतोय
कारण मागच्या वर्षी आम्ही कॉमेंट्रीपासून दूर होतो. यावर्षी मात्र आम्ही पुन्हा एकदा ऑन पब्लिक डिमांड कमबॅक केलं आहे. धावसंख्येला आकार 4 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली नाही आहे शिवकर संघाची. ज्या पद्धतीनं गोलंदाजी खराब झाली आता मात्र फलंदाजीमध्ये सुरुवात चांगली मिळत नाही आहे. आणि एका षटकाची सांगता झाली 7 धावा, 4 धावा धापलकावरती, 7 चेंडू फेकले त्यानं. गुड स्कोरिंग. आशिष कल्पेश असतील, आमचे आशिष असतील, नेहमी प्रभावित करत असतात पेंदर गावाच्या माध्यमातून. कारण पेंदरमध्ये तुम्हाला कधी प्रोफेशनल स्कोरर पाहायला मिळत नाही, मात्र हे स्कोरर प्रोफेशनपेक्षा कमी नाही आहेत. तर त्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यासाठी. ओव्हर द विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पंचांना इशा करतात वाईट. मग ज्याला योगेश घरतनं सुरुवात केली गोलंदाजीमध्ये तेव्हा त्याने वाईट चेंडू फेकला होता, त्याचंच अनुकरण केलं गोलंदाजानं. साजन म्हात्रेनं त्याने सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं, मात्र वाईट चेंडू वाईट असतो आणि धावसंख्येला आकार येतो 5 या धावसंख्येवरती. स्टार्केचा फलंदाज बघू शकाल आपण प्रेम गायकवाड. फुलर अँड डिलेव्हरी, बॅट अँड पॅटर्न चेंडू निघून जातो आहे. पंचाकडे पाहिलं होतं अशा पद्धत नजरेनं. गुड डिलेव्हरी, गुड कमबॅक. सेम चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज नवीन सेवाच्या माध्यमातून, साजन म्हात्रेच्या माध्यमातून नवीन सेवाचा एक चांगला खेळू आहे. नावाशिवाय म्हटलं तर आम्हाला अमोल सेल्लमचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, ज्यानं 100 धावा पूर्ण केल्यात, सेंचुरी त्याने पूर्ण केली. आणि टायगरचा रायगडचा टायगर सुद्धा आपल्या मंचावरती आहे. उस्मानने बऱ्याच सेंचुरी आली. चांगला फटका, मिसफील्ड होते, थोडंसं स्लाइडली मिसफील्ड, मध्ये शेवटपर्यंत कंट्रोल करतोय गोलंदाज योगेश घरे. चेंडूला बॅकअप देतोय, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीने सांघिक धावसंख्येला आकार येतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो ते 7. कल्पेश भोरे मला माहिती देताना. गुड स्कोरिंग, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर क्रिकेट. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेझेंट एअर. पुढचा इनॅक्शनमध्ये आपण बघू शकाल भैरवनाथ विचुंबे, अविनाशला बघू शकाल, 2 बंधू तुम्ही बघू शकाल. तलोजा संघ सुद्धा बघू शकाल आपण. लाईन बघावी लागेल, पंच आमच्याकडे वळतात, त्यांची बॉडी लँग्वेज आम्ही ओळखली होती. चेंडू टप्प्यानंतर एक्झॅक्टली स्किड झालाय, बाहेर स्किड झालाय चेंडू टप्प्यानंतर. गुडलेस पडून चेंडू टेक ऑफ करायचा होता, खूप चांगला बाउन्स होता, मात्र चेंडूची लाईन चुकीची होती आणि हेच पहिलं अबक नेहरूकडनं. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर, गुड जॉब, व्हेरी गुड जॉब, कीप इट अप. 1 धाव अंकित केली जाते. मोठे फटके अजूनही नाही आहेत, त्यामुळे धाव संख्याला मोठा आळा बसलाय सुरुवातीपासून. P1 आणि P2 मध्ये मगाची फलंदाजी पेंदर संघानं केली, खूप चांगली होती. P1 आणि P2 मध्ये पोसरी संघाने फलंदाजी केली, खूप चांगली होती. संदप संघाने सुद्धा चांगली फलंदाजी केली. मात्र यावेळी मोठा फटका, डान्सिंग डाऊन द विकेट. That's a great shot. What a little bit. That's gone miles over the top of the long on. That's a huge and massive 6. ताळमेळ झालाय फलंदाजासमोर. कारण प्रेम गायकवाड मी मगाशीच म्हटलं होतं, as far as I know is a very dangerous cricketer in the Test cricket world. I have seen lot of time his marvelous performance. He is now fire now. 6 धावेने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या आपण बघू शकाल ती कल्पेश आम्हाला माहिती देताना. एकूण धावा 14, 14 धावा धापलकावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी वाढते आता, तर पुढचा सामना खूप चांगला असणार आहे. उलटा चेंडू, ओ व्हॉट अ टायमिंग, ब्युटिफुल टायमिंग. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. नितेश खूप चांगली फिल्डिंग करत असताना 1च धाव धापलकावरती. धावफलकावरती धावसंख्येला आकार 15 धावसंख्येवरती येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना, क्रिकेटचा स्टँडर्ड उंचावत असताना, टेनिस विश्वाची उंची किती मोठी झाली हे दाखवत असताना. गुड फिल्डिंग, फॅन्टास्टिक फिल्डिंग परफॉर्मन्स फ्रॉम द फिल्डर. गोलंदाज सज्ज होते तो वेगवान साजन म्हात्रे. षटक मोठे झाले, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पंच मात्र इशा करतात. ओव्हर बाउन्स, वाईट, इट इज वाईट डिलिव्हरी. 3रा चेंडू वाईट फेकलाय, त्यामुळे षटक खूप जास्त मोठा असणार आहे साजन म्हात्रेचं. साजन चले ससुराल आपण चित्रपट पाहिला असेल, मात्र साजनला खूप लांब जावं लागेल हे षटक फेकण्यासाठी, कारण 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत स्क्वेअर फेकलेत. मोठा फटका नाहीये. एक षटकाराचा अपवाद बघितला तर प्रेम गायकवाडनं षटकार फेकला होता. ज्ञानेश्वर पाटील खूप मोठा फलंदाज स्टार्कर एंडला, ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे तोच ज्ञानेश्वर. लाईन पुन्हा एकदा चुकीची. एक्झॅक्टली व्हॉट्स गोइंग ऑन हा प्रश्न विचारलाय या गोलंदाज साजन म्हात्रेला. तर सुरुवात केली होती योगेश घरतनं सुद्धा वाईटनं, नंतर मात्र त्यानं खूप सुंदर चेंडू फेकले. 7 चेंडू त्याने फेकले होते आणि त्यानं फक्त धावा दिल्या होत्या. ते 4च अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स. मात्र गोलंदाज साजन वारंवार दिशा भरकटतोय. आतापर्यंत त्यानं 4 चेंडू वाईट फेकलेत, त्यामुळे षटक किती मोठं असेल हे सांगणं मात्र आता तेवढंच कठीण झालंय. धापा धावा आल्यात त्या 17. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. मोठं लक्ष समोर आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला शिवकर संघ पाहायला मिळतोय. मोठा फटका, ब्रिलियंट टायमिंग, ब्युटिफुल टायमिंग विथ ट्रिमेंडस पॉवर डाउन द ट्रॅक. दॅट्स अ ह्यूज अँड ब्युटिफुल 6.
खूप मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय षटकाराच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण किती उंच फटका बघा पाहायला मिळाला, कारण फुल टॉसचे चेंडू आहेत. चेंडू विसावतोय डायरेक्ट सीमा रेखेच्या बाहेर. मगाशी सुद्धा खूप मोठा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला ज्यावेळी नवीन सेवा फलंदाजी करत होता. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू, गुड कमबॅक आफ्टर 6, कंप्लीट रिस्की सिंगल. प्रेम गायकवाड डेंजर एंडला आणि पंच इशारा करतात आम्हाला षटक समाप्त होण्याची घोषणा करतात. 10 चेंडूंचं षटक राहिलंय, खूप मोठं षटक राहिलं गोलंदाज साजन मात्रेचं. आणि या षटकामध्ये धावालेत कल्पेश आम्हाला सांगतील. एकूण धावसंख्या आपण 20 पाहतोय, 24 पाहतोय, कारण या षटकामध्ये आले धावा ते 20. इट इज नॉट गुड ओव्हर फ्रॉम द फॉर द नवीन सेवा, बट गुड ओव्हर फॉर शिवकर बिकॉज 20 रन कम्स ऑफ दिस ओव्हर. व्हेरी गुड ओव्हर. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाबा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण 4ची सरासरी पाहिली आणि या षटकामध्ये आल्या ते 20 धाबा. आता आपण सरासरी पाहतो होती कंप्लीट 12.0ची. वाऱ्याचा वेग तुम्ही बघू शकाल आणि इक्विलेशन ऑन द स्क्रीन बोर्ड. नीड 43 रन्स टू विन फ्रॉम 18 डिलिव्हरीज. द मॅच इज बॅलन्स नाव, नो डाऊट. कारण प्रेम गायकवाड मैदानावरती आहे, ज्ञानेश्वर अजून मैदानावरती आहे, ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे तिरंगा शिवकर. तिरंगा शिवकर खूप सुंदर नाव आहे त्यांचं. तिरंगा शिवकर सांभारले असेल असे खूप मोठे संघ आहेत त्या विभागामध्ये. पण विभागामध्ये आपण पाहतोय खूप चांगले संघ पाहायला मिळतात. रघु परदेशीचा भिंगारी संघ असेल, असे अनेक अजिवली संघ असेल, असे अनेक खूप चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतात क्रिकेटच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धाबा दाबलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही गरज येते 18 चेंडू आणि इक्विलेशन आपण आता स्क्रीनवरती पाहिलं 43 धाबांची गरज आहे. आस्किंग रन रेट जर आपण पाहिलंय तर प्रत्येक षटकामध्ये आता तुम्हाला मात्र 14.33 सरासरी कायम ठेवावी लागेल. हे मैदान खूप सुंदर आहे, मात्र आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि विकेट सुद्धा फास्ट आहे. मात्यांनी शेणाचा वापर मिळून बनवून बनलेली क्ले विकेट जिला म्हटलं जातं. 2 प्रकारचे विकेट असतात, एक क्ले विकेट, एक कॉन्क्रीट विकेट. कारण ज्यावेळी आम्ही भिवंडीमध्ये समालोचन करतो तेव्हा सर्रासपणे आम्हाला कॉन्क्रीट विकेट पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय ती क्ले विकेट. योगेश घरत सुरू पुन्हा एकदा आलाय. Yes, no, good decision from umpire. He's found in front of the mid stump. Good decision from umpire. Abak Nerukar. He's gone and फलंदाज बाद झाला होता ज्ञानेश्वर, ज्याचं मी खूप कौतुक केलं होतं, मात्र कौतुकास्पद कामगिरी करू शकला नाहीये. नवीन फलंदाज संदेश पाटील. खूप चांगली त्यांची जर्सी आहे बघा, त्या जर्सीवरती ताज आहे. तो ताज आपण पाहतोय. आताच आपण पाहिलं की रोंजन इथे आमच्या गजोबो हॉटेल सुरू झालंय, त्याच्यावर सुद्धा असाच ताज आहे. जवळजवळ मित्र 200-250 गाड्या दररोज लागतात त्या हॉटेलला. तसंच ताज पाहून मला आठवण आली. मजा नाही आहे स्पर्धेमध्ये खूप मजा आहे, मात्र सामन्यामध्ये थोडासा मात्र टर्न घेतलाय. 24 धाबा दाबलकावरती ज्ञानेश्वर बाद झालाय. ज्ञानेश्वरचं मी खूप कौतुक केलं होतं, कारण त्या लायक फलंदाज येतो, मात्र आज त्याची कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. हार्डलक ज्ञानेश्वर. खूप चांगला प्रयत्न केला, मात्र कधी कधी फुलटॉसचे चेंडू असतात, विकेट कठीण असते, टणक असते, कधी कधी जजमेंट तुम्हाला लवकर मिळत नाहीये, सेट होण्यास टाइम मिळत नाहीये. ओ गुड डिलिव्हरी, क्विक डिलिव्हरी. टपामध्ये चेंडू बघा किती चांगला पाहायला मिळतोय. गुडनेस स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केलाय. शोल्डरचा योग्य वापर करताना तुम्हाला एक खेळू पाहायला मिळतात सातत्यानं क्रिकेटची उंची वाढवत असताना. आणि मात्र डॉट डिलिव्हरी. खूप चांगलं वातावरण, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. कोल्ड वाईन इज ब्लोईंग नाव इट इज 2:41. दुपारचे 2:41 होतात. ओव्हर द विकेट. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय ऑनट्राच्या माध्यमातून. बॉटमॅनचा खूप सुंदर वापर. यावेळी मात्र बीट केलाय, विराजला बीट केलाय आणि चेंडू मात्र निघून जातोय गोळीच्या वेगानं चौकारासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल आपण सुंदर ऍक्शन रिप्ले WTCच्या माध्यमातून. बघा किती फंबल झाला, स्लाइडली मिसफील्ड पाहायला मिळाले आणि चेंडू मात्र निघून झालाय चौकारासाठी. गुड कॅमेरावर WTC. काल सुद्धा आम्हाला प्रभावित केलं. दफलकरती धावा आल्या त्या आतापर्यंत 28 धावा कल्पेश. 28 धावा दाबलकरती. प्रेम गायकवाड अजूनही मैदानावरती आहे आणि as long as Prem Gaikar will be there, the match will be safe, no doubt, because he has a lot of patience. मी म्हणेन he has a lot of potential. He can turn the match anytime, no doubt. दाफलकर धावा आल्या आतापर्यंत 28 धावा. खूप सुंदर चित्र मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी आज मात्र पाहायला मिळते तुम्हाला. It is the 4th day of tournament. You are watching the Corporate Trophy 2021 organized by GCC Pendar. 36 teams have participated in this tournament. Big tournament and biggest tournament of the tennis cricket world. गोलंदाज सज्ज तो योगेश घरत. ओ गुड बाउन्स, व्हेरी गुड बाउन्स विथ टर्न. खूप चांगली सुंदर गोलंदाजीमध्ये तुम्हाला लयबद्धता पाहायला मिळते. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, आक्रमकता, भेदकता पाहायला मिळते. आणि हेच कारण की
योगेश घरतनं पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा दिल्या होत्या आणि हेच कारण की संघनायकाने त्याच्यावरती पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय. गुड कॅप्टनशिप, गुड थिंकिंग ॲज अ कॅप्टन. तलोजाचे प्रेक्षक बघू शकाल आपण मैदानावरती. उस्मानचे फॅन आणि उस्मानची फलंदाजी पाहण्यासाठी. टॉपेज लागते, ते जज करतोय विनू घरात. विनूला मात्र चेंडू, आता विनू सांगणार तरी काय, प्रकाश किरण आले असतील कदाचित. मग अशी समाधानाला सुद्धा असा फेस करावा लागला होता प्रॉब्लेम. मात्र तो झेल फार महागात पडला होता, कारण नंतर काय फलंदाजी झाली. येस, 6 धाव्यावरती कॅच सोडली आणि त्या फलंदाजानं 49 धावा कुठल्या होत्या. जर सामना गमावला असता तर समाधानाला निश्चित फेस करावं लागलं असतं. गॉगल वापरत चला मित्रांनो, पण हरकत नाहीये, सामना जिंकलाय तो. धावसंख्या धापलकावरती 31 धावा. गॉगल वापरत चला मित्रांनो. गॉगलवरनं मला आठवलं की जुदाई सिनेमा तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये उर्मिला मातोडकरनं जो गॉगल वापरलाय तो तब्बल कल्पेश 5 लाखाचा होता. आपली एवढी अवकात नाहीये, हरकत नाहीये, पण आपल्या परिसरात आपण घेऊ शकतो. बॉलिवूड स्टार आहेत, बडे लोक बडी बातें. ना बॅक टू क्रिकेट. धापलकरती धावा. प्रेम गायकवाड मैदानावरती. ओ लवली डिलेव्हरी. चेंडूबाजा टप्पापर्यंत एज लागते. गुड फिल्डिंग बिहाइंड द स्टंप. विकेट कीपर आपण पाहतोय निशिकेश. खूप विचित्र, खूप चांगलं आपलं चित्र पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग बिहाइंड द स्टंप. गुड जॉब. तलोजाचे प्रेक्षक मैदानावरती. वेलकम टू पेंदर. पेंदरच्या मैदानात तुमचं हार्दिक स्वागत. धावफलकाची धावा आल्या आता मात्र 31. आता 12 चेंडू आणि गरज येते 36 धावांची. येस, कल्पेशने सांगितलं आम्हाला 12 चेंडूमध्ये 12 षटकार मारावे लागतील. 6 षटकार मारावे लागतील, जास्त नाहीये. आम्ही पण कन्फ्यूज झालो. सामना सहज सोपा जिंकता येईल. बातो में 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. सामना सोपा आहे. मी म्हणेन कर ज्या पद्धतीने या स्पर्धेवरती धावा होतात. फुलटॉसचा चेंडू आहे, खूप कडक चेंडू आहे. लागल्यानंतर टायमिंग तुमचं सुपर असेल ना तर चेंडू लगेच बाहेर जातो. मात्र थोडंसं सांभाळा, गार्ड वापरा, कारण गतिमान गोलंदाज आहेत. इजा होऊ शकते तुमच्या शरीराला, बॉडीला. 12 चेंडू 36 धावा. ना बॅक टू क्रिकेट. बघायचं सामना आता मात्र खूप रंगात येईल. कल्पेश आम्हाला आता मात्र बॉल टू बॉल माहिती देतील. 12 चेंडू 36 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. बघायचं आहे या सामन्यात नवीन सेवा संघ जिंकणार की शिवकर संघ जिंकणार मैदानावरती. बघायचं सामना कसा होणार. नवीन गोलंदाज येतोय तो. कौतुक करेन मी गोलंदाज पुन्हा एकदा योगेशचं. योगेशने या षटकामध्ये 7 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या. एकूण 2 षटकामध्ये 11 धावा दिल्यात. ओ व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द योगेश. नवीन गोलंदाज अनुज घरत आलाय. ओ खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक. प्रेम गायकवाड मात्र आता विकेट सॅक्रिफाईस करतोय, कारण त्याला स्ट्राईक हवी. कारण प्रेममध्ये मी म्हणलं मगाशीच म्हटलं होतं धाडस आहे, कुवत आहे त्याच्यामध्ये सामना जिंकण्याची. हळूहळू बघू शकाल तुम्हाला मैदान आता पूर्ण सफेद पाहायला मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. तलोजा प्रेक्षक आता आले आहेत मैदानावरती. वेलकम टू पेंदर. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज येते आता मात्र 36 धावांची. प्रेम गायकवाड सलामीला गेला फलंदाज. तब्बल 22 मिनिटं खेळपट्टीवरती खेळतोय. मात्र बघायचं किती चांगलं प्रदर्शन दाखवतोय. कारण ज्या फलंदाजीसाठी प्रेम गायकवाड ओळखला जातो ती फलंदाजी अजून पाहायला मिळाली नाहीये. त्याने एकच षटकार दाखवलाय. त्याचे मोठे फटके असतात, लॉंग ऑन लॉंग ऑफला क्लिअर करायची क्षमता, त्याच्यामध्ये मोठे फटके खेळतोय. बऱ्याच वेळेला त्याला आम्ही पाहिलंय. आय हॅव सीन लॉट ऑफ टाइम हिज अ मार्वलस परफॉर्मन्स. टुडे हाऊ विल परफॉर्म, लेट्स सी नाव. ओव्हर राऊंड विकेट. शॉर्ट पे चेंडू यायला मात्र स्वतः क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. जतीन मात्रे. ओ व्हॉट अ कॅच. त्याला माहिती आहे प्रेमचा कॅच आहे. प्रेमात पाडलं या झेलाच्या आणि प्रेम गायकवाडची खेळी मात्र संपुष्टात. सामन्यामध्ये मात्र वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय तो मात्र नवीन सेवा या संघानं. 67 धाबा टोकल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स ऑल बॅट्समॅन. आणि शिवकर संघ मात्र तिरंगा शिवकर संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. याचं कारण आहे कारण सुरुवात चांगली झाली नाहीये. कारण P1 मध्ये फक्त 4च धाबा आल्यात. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर प्लेयर्स. आणि हेच कारण की मात्र प्रेम गायकवाड सुद्धा फारशी कामगिरी करू शकला नाहीये. शिवकर तिरंगा संघ आता मात्र थोडासा बॅकफुटला तुम्हाला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि गरज ती मात्र 36 धावांची. 10 चेंडू 36 धावांची गरज. बरेचसे प्रेक्षक आमचे जोडले गेलेत. नाणेफेकीचा कौली जिंकलाय भैरवनाथ विचुंबे संघानं. क्षेत्ररक्षक स्वीकारलंय. पंचाने सांगितलंय चेंडू क्लिअर द बॉल वॉज क्लिअर आउटसाइड टू लेग स्टंप. समाधान एन्जॉय करतात. बघू शकाल आपण मंचावरती. खूप मेहनत आहे त्यांची या स्पर्धेमध्ये. 36 संघांना त्यांनी आमंत्रित केलं. 35 संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. फक्त एकच संघ आज मात्र उपस्थित होऊ शकला नाहीये. गावदेवी गावठाण संघ.
38 संघ व वॉट अ इम्प्रुव्हमेंट अँड वॉट अ फंटास्टिक अचिव्हमेंट. 38 संघांना आमंत्रित करण्यात ये ह्या सीझनमध्ये भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. हे यश आहे मी म्हणेन पेंदर संघाचं. यस त्यांच्याविषयी आपण नंतर चर्चा करूया, हरकत नाही आहे. धावसंख्येला आकार नाही आहे. सामना आता फक्त एन्जॉय करतात फलंदाज. 10 चेंडू 36 धावांची गरज. प्रेमनं नाराज केलं. ओ गुड डिलिव्हरी, फंटास्टिक डिलिव्हरी, बॅकअप द हँड डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. अशी फार कमी रॅरली गोलंदाज असतात ते बॅकअप द हँड डिलिव्हरी करतात. चेंडू पडल्यानंतर पूर्ण टर्न करतात आपल्या मनगटाला, ज्याला बॅकअप द हँड डिलिव्हरी म्हटलं होतं. मलिंगाची तुम्ही ॲक्शन बघितलं, ओपन चेस्ट गोलंदाजी करतात ते. असे बरेचसे प्रकार आहेत गोलंदाजीमध्ये आणि ती गोलंदाजीचा प्रकार दाखवत असताना गुड बॉलिंग अनुष. अपस्टँडिंग मी म्हणेन अपकमिंग स्टार खेळू. ओव्हर द विकेट येताना ऑन साईडला मोठा फटका. रोहिदासच्या फटक्यांची आठवण करून दिली का रोहिदासनं याच झोनमध्ये 3 षटकार दाखवले होते आणि फलंदाज बाद. जतीन दुसरा जेल टिपलाय, त्याचा स्टँडर्ड दाखवत असताना फिल्डिंगमध्ये अजून एक धक्का. हे समाल डीजे आता जॉईंट होतील. आता मात्र 7 चेंडू आणि 36 धावांची गरज. पहिला सामना खूप चांगला झाला. पोसरी वर्सेस अर्नव इलेव्हन संदप. 53 धावांची गरज होती. संदप संघाने सामना जिंकला. तो अर्नव इलेव्हन पोसरी आणि पाटील इलेव्हन संदप असा सामना झाला आणि संदप संघाने जिंकला सामना. दुसऱ्या सामन्यामध्ये धम्माल मजा आली, कारण आदर्श इलेव्हन पडले संघाने 66 धावा ठोकल्या होत्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जीसीसी पेंदर संघाने ते अवघ्या 20 चेंडूमध्ये ते लक्ष्य पूर्ण केलं. ओ व्हॉट अचिव्हमेंट. ऑन द टॉस, हाफ ट्रॅकर आणि गुड कॅच. पहिली मेडन षटक. ओ जरा जोरदार टाळ्या होत्यात गोलंदाजासाठी. अप्रतिम अप्रतिम परफॉर्मन्स, जबरदस्त गोलंदाजी. काल सुद्धा कुंडेवालच्या मैदानावरती सचिन मेडन षटक फेकलं होतं आणि आज मात्र आपण या मैदानावरती पाहतोय अनुष. मी मग अशीच म्हटलं होतं अपकमिंग स्टार. मी का म्हटलं होतं अनुषला, याचं उत्तर मात्र त्याने दिलंय. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स अँड मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स अनुष करत. रंगात रंगात आली ही मॅच, आता रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली अशी ही कॅच, या फिल्डरनी घेतली अशी ही कॅच, या फिल्डरनी घेतली अशी. थँक्यू डीजे. 6 चेंडू 36 धावांची गरज. जो गोलंदाज आताच आम्हाला माहिती मिळाली, अनुषचं वय फक्त 17 आहे. टुडे इज 17 इयर्स. वाटत नाही त्याच्याकडे पाहिल्यानंतर बॉडी लँग्वेज आहे. खूप सुंदर फिटनेस त्यानं मेंटेन केला आहे. मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, फिटनेस देर इज अ नो बीट, देर इज अ नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. फिटनेस तुम्ही जपा मित्रांनो, कारण कोरोना काळामध्ये फिटनेस काय असतो हे तुम्हाला चांगलं कळलं असेल. पैसा महत्त्वाचा नाही आहे. बरीचशा लोकांना आपण गमावलं कोरोनामुळे मित्रांनो. शोक आम्ही निश्चित प्रकट करू, हरकत नाही आहे. 6 चेंडू 36 धावांची गरज. वी शुल्ड मेंटेन द फिटनेस ओव्हर द विकेट. ओ गुड डिलेव्हरी. टपाबंद चेंडू खाली राहिलाय. समरेन डिलेव्हरी ज्याला म्हटलं जातं, खूप खाली ठेवला आहे. असे फार कमी गोलंदाज आहेत कल्पेश की जे असे उंच पुढे असे गोलंदाज चेंडूला खाली ठेवतात. त्यामध्ये JD, जिथे आम्ही गोव्याला पाहिलं, जागृती क्रिकेट क्लबच्या माध्यमातून खेळला तो, डोंबिवलीच्या माध्यमातून. JD उंची फार कमी आहे, मात्र प्रत्येक चेंडू खाली ठेवत होता आणि गोव्याच्या सर्व प्रेक्षकांनी त्यानं मात्र भुरेल घातली स्पर्धेमध्ये. तशीच गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू ऑन द टॉस. चेंडू हवेमध्ये संचार करतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मात्र लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकानं संदेशने विचार केला की आपण चेंडूला बॅकअप करूया झेलवरती न जाता. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली. 9व्या चेंडूनंतर मात्र पहिली धाव तुम्हाला पाहायला मिळाली. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द तिरंगा शिवकर संघ. ज्या तिरंगा शिवकर संघाला आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलंय, तो परफॉर्मन्स त्यांचा मात्र आज पाहायला मिळाला नाहीये. हरकत नाहीये, सातत्याने क्रिकेट खेळतात. कदाचित थकवा जाणवत असावा, होऊ शकतं कधी कधी. गुड डिलेव्हरी, क्विक डिलेव्हरी. चेंडूचा शोल्डरचा वापर बघा किती अचूक करतोय. गती मात्र जास्त प्रदान करतोय. रनअप जर आपण त्याचं पाहिलं तर फार कमी रनअप आहे, मात्र गती खूप जास्त प्रदान करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. उंची खूप चांगली आहे त्याची. त्या उंचीचा फायदा घेत असताना हा गोलंदाज इम्प्रेसिव्ह बॉलिंग. भूषण भोईर, इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट लवली बॉलिंग परफॉर्मन्स. हा चेंडू सुद्धा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू समरेन डिलेव्हरी वन्स अगेन. आता मात्र सामन्यामध्ये हा सामना किती धावांना हरणार यासाठी आपण सामना पाहतोय. शिवकर संघाला किती धावेनं पराभव स्वीकारावा लागणार यासाठी आपण हा सामना पाहतोय. मजा आली नाही सामन्यामध्ये. मात्र पुढचा सामना प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका विनंती करतोय. भैरव विचुंबा वर्सेस तलोजा. उस्मान वर्सेस अविनाश. बिग फाईट पाहायला मजा येईल आज मैदानावरती. राऊंड विकेट, ओव्हर द विकेट माफ करा. बाउन्स, व्हेरी गुड बाउन्स. अप्रतिम गोलंदाजी. एज लागते, फलंदाज बाद.
अजून एक धक्का दिला जातोय. धक्का क्रमांक 6. 6वा गडी बाद झालाय. 7 गडी बाद झालेत. धावसंख्या फक्त आपण पाहतोय ती 32 धावसंख्या. पेंदर संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. डीजे एक मिनिट आपण तुम्हाला थांबवतोय. नगरसेवक चषक 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 38 संघाला आमंत्रण या स्पर्धेमध्ये आणि 4था दिवस आजच्या स्पर्धेचा. उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस. यायला विसरू नका. आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय. जॉईन विथ अस टुमारो. जॉईन विथ अस कारण उद्या मात्र स्पर्धेचा शेवटचा दिवस. ट्रॉफ्या तुम्ही बघू शकाल. सुंदर ट्रॉफ्या. मॅन ऑफ द सिरीजसाठी आमचे दत्तांतर शंकर भोईर यांच्याकडनं LCD TV तुम्हाला देण्यात येईल. खूप सुंदर अशा ट्रॉफ्या आणि सामन्यामध्ये फक्त औपचारिकता. 4 चेंडू. शेवटचा चेंडू आणि मात्र समापन केलाय. ब्रिलियंट फिनिश. मात्र हा षटकार आता मध्ये कामा नाही. फक्त अंतर कमी करतोय. थँक्यू तिरंगा शिवकर. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. वेळेवरती आलात. खूप चांगलं क्रिकेट दाखवलात. हार्ड लक आणि आभार व्यक्त करतोय आयोजकाच्या वतीनं.